ओके लेडीज अँड जेंटलमॅन, वोक अँड वोकल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. वोक अँड वोकल ही रोट्रॅक क्लब ऑफ कराड सिटीचा एक पॉडकास्ट सिरीज आहे, जिथे आपण विविध गेस्टना इन्व्हाइट करत असतो आणि त्यांच्याबद्दल जाणून घेत असतो. तर आजही या पॉडकास्ट सिरीजमध्ये एक स्पेशल गेस्ट तुम्हा सगळ्यांसाठी मी घेऊन आलेलो आहे. आणि त्या स्पेशल गेस्ट बद्दल जर सांगायचं झालंच तर इंस्टाग्राम वरती स्क्रोल करत असताना, कॉन्टेंट बघत असताना अशा काही रील्स येतात ज्याच्यावरती तुम्ही येऊन अडकता आणि ती व्यक्ती तुम्हाला आवडते. महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या भारताला एक व्यक्ती खूप आवडते, कारण तिचा कॉन्टेंटच जबरदस्त असतो. तर या जबरदस्त व्यक्तीला या जबरदस्त पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन येतोय. एकदा स्वागत करूयात आपल्या पॉडकास्टमध्ये द वन अँड ओनली मृणाल दिवेकरचं. खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. सो रोट्रॅक क्लब ऑफ कराड सिटीचा हा पॉडकास्ट प्रोजेक्ट आहे, जिथे आपण सगळ्या व्यक्तींना बोलवत असतो आणि त्यांच्याबद्दल जाणून घेत असतो. तर पुन्हा एकदा आमच्या रोट्रॅक टीमच्या वतीने, कराडकरांच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने खूप खूप मी स्वागत करतो. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. तर खरं तर पॉडकास्ट हा आपण पहिल्यांदा करतोय. रिअल लाईफ पॉडकास्ट तर आपण लई केलेत, बसल्या बसल्या आपण खूप गप्पा मारत असतो. पण तुम्हा सगळ्यांना मी सांगतो, मृणाल माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती जी कॉन्टेंट क्रिएशनची जी जर्नी आहे ती खरंच खूप 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 जास्ती इंटरेस्टिंग आहे. तर त्या जर्नीबद्दल तर आपण जाणून घेऊयात. पण इन्फ्लुएन्सिंगमध्ये आणखीन काय काय करायला लागतं, करिअरमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला करायला लागतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर मृणाल, सगळ्यात आधी मला तुला विचारायचं आहे, मला तर त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण व्ह्युअर्स जे आपले आहेत त्यांना खूप जास्ती इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. आणि तुला एक प्रश्न मला विचारायचा वाटतो की जेव्हा इन्फ्लुएन्सिंग तू चालू केलं होतंस तर ती आयडिया कुठून आली की मी हे इन्फ्लुएन्सिंग चालू केलं पाहिजे किंवा असं असं काम चालू केलं पाहिजे? इन्फ्लुएन्सिंग बद्दल त्याच्या आधी तुला काही आयडिया होती का? मला आयडिया नव्हती ॲज सच. मी चालू केलं बिकॉज मी 2 महिने कुठेतरी जॉब केलेला आणि तेव्हा मला कळलं की दिस इज नॉट मी नाही करू शकत जॉब बी. ओके. आणि त्याच्यानंतर आमची बेकरी आहे, बिझनेस आहे आणि हॉटेल मॅनेजला पण केमिस्ट्री वगैरे लागतं. सो आय वॉज लाईक हे नाही काय होणार आपल्याकडून, तर मला बडबड करून पैसे पाहिजेत. लाईक आय वॉन्ट टू गेट पेड टू हॅव फन. ओके. हा. So that was your basic idea of getting into Yes. influencing, but influencing as such काय असतं याची आयडिया तुला बिलकुल नव्हती. नव्हते. पण त्याच्या आधी तू एक प्रश्न बोललीस की म्हणजे एक विषय बोललीस की तू जॉब करत होतीस. तर तो ऍक्च्युअल जॉब काय करत होतीस? तू मला पण माहिती नाहीये खरं तर या गोष्टीबद्दल. तर तो जॉब काय होता आणि का करत होतीस जॉब तू? मी असंच केलेला कारण की मी घरच्यांना बोललेलं की बिकॉज आय वॉज फेल्ड इन माय 12th. ओके. No one should get influenced by this, okay? You should complete your degree and stuff. डेफिनेटली. तेव्हा मी 12th फेल झालेली आणि मला घरच्यांनी बोललेले की आता तुझं तू बघ, कारण की आम्ही काही नाही करणार. सो 18 इयर्स नंतर आय वॉज स्टील फिगरिंग आउट थिंग्स. 1 वर्ष मला गॅप होता आणि त्याच्यानंतर सुद्धा आय वॉज फिगरिंग आउट अ लॉट ऑफ थिंग्स. त्याच्यानंतर मला एक जॉब लागला, तिथं आय वॉज देअर. मग 2 महिन्यानंतर मला माझ्या बॉसनी स्वतः रेजिग्नेशन दिलं. ओके. की मी तुझं रेजिग्नेशन टाकतोय, तुझ्याकडून काय होणार नाहीये हे जॉब वगैरे नको करूस. तर त्यांनीच रेजिग्नेशन टाकलं. हो, अच्छा. मग त्याच्यानंतर तू तो जॉब सोडून दिलास आणि मग त्याच्यानंतर तुझ्या डेली लाईफ रुटीन चालू झालं. तर मला आठवते की ज्यावेळी आपण फ्रेंड्स झालो होतो त्याच्यानंतर आय गेस इन्फ्लुएन्सिंग जेव्हा तू चालू केलंस तो बहुतेक लॉकडाऊनचा पिरियड असेल, है ना? आणि मला खरं तर हे सांगावं असं वाटतं की 500 फॉलोअर्स होते जेव्हा मी तिचा मित्र होतो त्यावेळी. आणि त्याच्यानंतर काय झालं ते तू सांग आता. त्याच्यानंतर मी नॉर्मल एक व्हिडिओ पोस्ट केलेला अबाउट माझ्या समोरच्या काकू आहेत, त्या मला सारख्या म्हणायच्या की किती बारीक आहे, किती बारीक आहे. आणि आय वॉज लाईक तुमची मुलगी ओबडधोबड कुठून पण वाढतीये, तिच्याकडे जास्त लक्ष द्या तुम्ही. तर माझा तो पहिला व्हिडिओ होता आणि मला माहित नव्हतं ते एवढं लोकांना आवडेल. असंच मी डेली लाईफ मध्ये एवढी फ्रस्ट्रेटेड होते, मी ते फक्त फ्रस्ट्रेशन काढायचे की मला म्हणजे घरचे म्हणायचे फाटकी जीन्स घालू नको, लक्ष्मी येत नाही. बट म्हणजे बाहेरचे पण म्हणायचे. तर आय वॉज लाईक की तुम्ही गुटखा खाता ते चालतं लक्ष्मीला, तुम्ही कलेश करता लक्ष्मीला. बट मी फाटलेली जीन्स बघून लक्ष्मीजी बोलणार नाही नाही ह्यांच्या घरी नाही जाणार मी. ओके. मृणालनी फाटकी
जीन्स घातली आहे, हम्म. ह्यांच्या घरी पैसे नाही गेले पाहिजे. म्हणजे किती स्टुपिड गोष्ट आहे. ऑब्विसली म्हणजे मी- त्याला काय अर्थच नाही त्या हा. गोष्टीचा. आणि त्याच्यात मी मेडिटेशन करत बसायचे वरती. मग समोरच्या काकू म्हणायच्या, "छ, छ, मृणाल मृणाल मेडिटेशन करते." नाही, मी डोळे बंद करून भरतनाट्यम करते. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी तुला चालू त्या केलेलं. टोकून बोलत होत्या. हा. आणि मला वाटतंय की ज्यावेळी तू कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलंस त्यावेळी पहिला व्हिडिओ जो तू टाकला होतास तो रॅन्टिंग व्हिडिओ होता. हम्म. आणि मला असं वाटतं इंस्टाग्राम वरती तेव्हा रॅन्टिंग व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम असंच युट्यूब वरती कॉन्टेंट मध्ये रॅन्टिंग करणारी खूप कमी लोक खूप होती. कमी होते. मला वाटतं कॅरी मिनाटी एक असेल जो हिंदीमध्ये रॅन्ट करत होता, मराठीमध्ये रॅन्टिंग करणार कोण नव्हतं. सोहम होता, पण हम्म. तो खूप असे मोटिवेशनल व्हिडिओज पण करत होता. हा, आरजे सोहम, करेक्ट. तर त्याच्यानंतर ज्यावेळी तू रॅन्टिंग चालू केलंस तर त्या व्हिडिओला खूप हाईप भेटला होता. कारण मला माहिती आहे त्याच्यानंतर तुझी प्रोफाईल चांगली बूस्ट झाली. अँड आय गेस इन 24 or समथिंग 48 hours यू क्रॉस्ड 20K. आणि त्याच्यानंतर तुला पोटेन्शियल कळलं इंस्टाग्रामचं काय होतं. तर ज्यावेळी तुला क्लिक झालं की इंस्टाग्राम मध्ये एवढं पोटेन्शियल आहे आणि हे रॅन्टिंग व्हिडिओज असं काम करू शकतात, त्यावेळी तुझ्या डोक्यात काय विचार आला? त्यावेळी माझ्या डोक्यात म्हणजे असं विचार आला की हे होऊ शकतं. त्याच्यानंतरच मला डिरेक्टली आय गेस माझी फर्स्ट ब्रँड डील आलेली. काय कुठला तरी फॅशन फॅक्टरी का, आय एम रिअली सॉरी, ओके कुठला तरी ब्रँड होता ओके त्याचे. अँड दे वर रेडी टू पे मी 10K ऑल्सो. 10K. त्याच्यानंतर मी प्लम सोबत केलं. म्हणजे रॅन्टिंग पण तुम्ही जर उगाच शिव्या घालताय Correct. गोष्टींना तर तुम्हाला ब्रँड्स नाही अप्रोच करणार. माझा कॉन्टेंट वॉज मोस्टली फोकस ऑन बॉडी पॉझिटिव्हिटी राईट. किंवा जे म्हणजे स्पेसिफिकली मुलींना बोललं जातं. म्हणजे करेक्ट. एक्झाम्पल, दारू दोघं पण पितात, राईट? बट हायलाइट मुलींनाच हा, केलं जातं त्या म्हणजे गोष्टीमध्ये. दोघांचे पण लिव्हरच खराब होणार आहे. असं नाही Obviously. की मुलींचं डोकं खराब होणार आहे किंवा स्किन गळून पडणार आहे किंवा व्हॉट एव्हर. बट जेव्हा मुली दारू पितात तेव्हा मी इवन न्यूज मध्ये बघलो, मुली दारू, अरे तुम्ही पण पिताय, तुम्ही हे दारू पित बोलताय. सो जर एखादी गोष्ट चुकीची आहे तर जस्ट से दिस इज रॉंग फॉर एव्हरीवन. करेक्ट. मी तेच म्हणलं ना की मगाशी एक हिपोक्रेसी असते सोसायटीमध्ये आणि बघताना एक ब्रॉड विजननी लोक बघत नाहीत. माणसांकडे किंवा पुरुषांकडे बघताना एक स्पेसिफिक नजरेनं बघायचं आणि मुलींकडे असताना तो पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. सो तो पर्स्पेक्टिव्ह तुझ्या कॉन्टेंटमध्ये बराचसा आलेला दिसतोय मला की त्याच्या अगेन्स्ट तू बऱ्याच गोष्टी बोललीस आणि रॅन्ट करताना तू अशा कॅरेक्टर्सना रॅन्ट केले की ज्यांचा तो पर्स्पेक्टिव्ह नव्हता. हे खरं तर लोकांना खूप आवडलं आणि म्हणून तुझा कॉन्टेंट जबरदस्त पुश झाला. तर या ओपन प्लॅटफॉर्मवरती खूप क्रिएटर्स आहेत, खूप इन्फ्लुएन्सर्स आहेत. आता याच्यामध्ये रील मेकर्स पण आहेत आणि कॉन्टेंट क्रिएटर पण आहेत. तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? आता तुला इन्फ्लुएन्सर्स आर बेसिकली त्यांना म्हणतात की जे ऍक्च्युअली अवेअरनेस बद्दल बोलतायत, की काहीतरी अवेअरनेस होतोय. आता मी जो कॉन्टेंट बनवते, जे खूप सारे लोक घाबरतात बनवायला, राईट, ऑन रेप केसेस झाले किंवा व्हॉट एव्हर, इव्हन जे लक्झरी ब्रँड्स जे स्कॅम करतात लोकांसोबत, म्हणजे अशा गोष्टी फनी वे मध्ये देअर इज अन अवेअरनेस. ओके. आणि जे नॉर्मल रील्स बनवतात ते मोस्टली त्यांचा फोकस असतो की ट्रेंडिंग ऑडिओ कुठला आहे, त्याच्यावरती की डान्स trend काय करा, चालू आहे. एक्सप्रेशन व्हिडिओज करा. एक्झॅक्टली. ओके, मग त्याच्यामध्ये ऍज सच काही मोटोच नसतो. हा, सो दॅट्स वाय इन्फ्लुएन्सिंग मध्ये येण्यासाठी लोक तेवढे घाबरत पण असतात बिकॉज ऍक्च्युअली ह्याला क्रिएटिव्हिटी खूप लागते. तर ही क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग जी असते याच्यासाठी तू काय करतेस? शुड आय सी? येस प्लीज. मी खूप अपडेट म्हणजे खूप न्यूज बघते. संसद वगैरे बघायला मला फार आवडतं. जेव्हा पण असते संसद तेव्हा मोस्टली जे काय पण चालू आहे, म्हणजे लिटरली मी माझं युट्यूबचं अल्गोरिदम बघितलं तर फॉरेन कंट्रीज मध्ये काय चाललंय, इन्क्लुडिंग जे लक्झरी ब्रँड्स आहेत त्यांचं काय चाललंय, फ्रॉम लुई विटॉन, बर्किन्स, लाईक हर्मेस झालं, गुची झालं. तर त्याच्यानंतर त्या ब्रँड्सला फॉलो करत करत मी त्यांच्या क्रिटिक्सला पण बघते. ओके. Like people who criticize these brands and why they criticize it. I watch lot of foreign creators. I watch lot of foreign influencers, or Correct. you can say actors and everything. Movies. I don't watch movies, but I do keep in tap of what is releasing. त्याच्यानंतर people
हु आर क्रिटिसायझिंग इट, म्हणजे जे क्रिटिक्स असतात ना, करेक्ट. ओके. सो ते पण बघते. प्लस कंट्रीज मध्ये काय चाललंय बेसिकली. आता एक्झाम्पल छोट्या छोट्या गोष्टी जसं जपान, जे पॅकेजिंग असतं, तर त्यांचा एक रूल आहे की ज्या साईजचं तुम्ही त्याच्यावर दिलंय, म्हणजे एखादं प्रोडक्ट आहे, एखादं चॉकलेट आहे, ते एवढंच आहे, तर ते पॅकेजवर पण तेवढंच दिसलं पाहिजे. ओके. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, मी त्याच्यावरती टॅब ठेवते की व्हॉट्स Correct. गोइंग ऑन, कुठे काय ओके. चाललंय. म्हणजे अवेअर असणं खूप गरजेचं आहे हा या गोष्टीसाठी. मे दॅट बी एनी फील्ड, मे दॅट बी एंटरटेनमेंट असू हा देत किंवा पॉलिटिक्स असू देत, इंटरनॅशनल रिलेशन्स असू देत, इंटरनॅशनल जे मुद्दे चालू आहेत, ब्रँड्स असू देत, एनिथिंग, फॅशन इंडस्ट्री असू देत. हम्म. जेवढी तू अवेअर असशील तेवढ्या तुला गोष्टी कळणार आहेत. हो आणि बेसिक आयडिया ऑफ इन्फ्लुएन्सिंग इज टू इन्फ्लुएन्स पीपल टू डू समथिंग गुड. सो दॅट्स वाय तुला ती गोष्ट कळते. दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. ऍक्च्युली याच्यावरती कोण बोलतच नाही. ऍज अन इन्फ्लुएन्सर लोक येतात, मी हे करते, मी ते करते सांगतात. बट मुळात वोक अँड वोकलचा आमचा हाच पॉइंट होता की ऍज अ इन्फ्लुएन्सर तुम्ही करिअर म्हणून बघत असाल तर त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू कसा असला पाहिजे आणि लोकांना एक डिरेक्शन आपण त्याच्यामधून देण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न आपण करणार होतो. तर इन्फ्लुएन्सिंग ऍज अ करिअर म्हणून निवडताना आता जनरेशन झी आली आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं? आणि आपल्या जनरेशनमध्ये आणि ह्या जनरेशनमध्ये सगळ्यात मेजर डिफरन्स काय वाटतं तुला? आपल्या जनरेशन मध्ये आणि या जनरेशन मध्ये हम्म. दे आर नॉट एट ऑल अवेअर अबाउट व्हॉट्स गोइंग ऑन. राईट. त्यांना पडलेलंच नाहीये. करेक्ट. म्हणजे मला कळत नाही की तुम्ही एका 10 लाखाच्या बॅगला कसे येडे होऊ शकता. म्हणजे आय वॉन्ट दिस 10 lakh का बॅग, बट तुम्हाला कॉमन सेन्स नाहीये ते बनवायला फक्त 5,000 लागलेत त्या ब्रँडचे. राईट. म्हणजे लक्झरी काय आहे. आता मी बेसिक एक्झाम्पल सांगते आपल्या जनरेशन मध्ये, आणि ती हे आताची जनरेशन कशी थिंक करते. ठीक आहे, लक्झरी व्हॉट इज बेसिक्स ऑफ लक्झरी, की जर कॉमन माणसाला एक कप्पा मिळतोय तर मला 10 कप्पे पाहिजेत. बरोबर. बिकॉज लक्झरी इज व्हॉट, की माझी गोष्ट दिसायला छान नसली पाहिजे. राईट. इट शुड बी कन्व्हिनियंट अँड इट शुड बी बेटर लुकिंग और मोर ऍक्सेसिबल दॅन द कॉमन पीपल. करेक्ट. बट तुम्ही आजकाल एवढे येडे झाला की न विचार करता एवढ्या एवढ्याशा बॅगा दे आर रेडी टू स्पेंड मनी. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये ते एवढे येडे झाले की त्यांना कळतच नाही, आजूबाजूचं भानच नाहीये. करेक्ट. दे आर गेटिंग फूल्ड. इव्हन आता जो तो मूवी आला होता सय्यारा आलाय आता, आणि त्या मूवी मध्ये पण लिटरली मी लोकांना थिएटरमध्ये रडताना बघतोय आणि याच्यामध्ये ही जनरेशन जास्ती दिसते. तर मला हे कळत नाही की ह्यांचा बेसिक ट्रॉमा आहे तरी काय. भाई पिक्चर बघताना तुम्ही एवढे का रडताय? म्हणजे एवढे गुंतून जाणं ठीक आहे, बट एवढा इमोशनल ट्रॉमा तुम्हाला येतोय कुठून की तुम्हाला ते बाहेर काढायला थिएटरमध्ये जाऊन अशी पिक्चर बघायला लागते आणि ते बघून मग तुम्हाला रडू येते. आम्ही यार तेरे नाम बिरे नाम बघून, हा भाई, मी माझ्या मित्राला एक तेच बोलत होतो त्या दिवशी की भाई ह्यांना जर तेरे नाम, कल हो ना हो किंवा सदमा सारख्या मुव्हीज दाखवल्या ना की हे खरं खरं सदम्यात जातील भाई, थिएटरच्या स्क्रीन बिन फुटतील अक्षरशः. बट मला नाही कळत हे एक ठीक आहे, आपण तुम्ही इमोशनली व्यक्त होत असाल तरी ती एक गोष्ट वेगळी, इट इज अ डिफरंट थिंग. बट तुम्ही जर तुमचे इमोशन सिम्पथी म्हणून वापरण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असाल तर ह्याच्यापेक्षा थुकरट गोष्ट होऊ शकत नाही. आणि मला आता दिसताना तर म्हणजे कॉन्टेंटमध्ये त्याच सगळ्या गोष्टी दिसतात की सिम्पथीवरती बेस्ड कॉन्टेंट बनवा, हे बनवा, ते बनवा, फक्त स्पॉटलाईट तुमच्यावरती यावी म्हणून. तर ही मला पण न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून ह्याच्यामुळे इन्फ्लुएन्सर आणि रील मेकर मधला फरक ओळखायचा लोक म्हणजे विसरून गेलेत, अक्षरशः विसरून गेले आहेत. तर इन्फ्लुएन्सर ऍज अ करिअर परस्यू करत असताना या करिअरचे पर्क्स काय आहेत? त्या पर्क्स बद्दल तू काय सांगशील? पर्क्स खूप सारे आहेत. जसं मी बोललं की यू गेट पेड टू हॅव फन, मज्जा करण्याचे पैसे मिळतात, मेकअप करायचे पैसे मिळतात, आणि मला पाहिजे तेव्हा मी काम करू शकते. बट हे पण पर्क्स मला तेव्हाच आता मला जास्त मिळत आहेत बिकॉज माझी एजन्सी खूप जास्त चांगली आहे. आणि प्लस माझ्या जरी मी 4 महिने काही टाकलं नाही, बट त्याच्या आधीच्या सगळ्या व्हिडिओज वरती माझे मिलियन व्ह्यूज आहेत. ते व्हिडिओज अवेअरनेस मध्ये येतात. करेक्ट. सो तेच पर्क्स आहेत की मी कुठेही जाऊ शकते. आज मला जर थायलंडला जायचंय, कुठे पण जायचंय, आय कॅन जस्ट बुक तिकीट्स अँड
आय कॅन गो So like basically pursuing your hobby also, like की तुला सोशल राहायला आवडतं, तुला वोकल राहायला आवडतं, त्या दोन्ही गोष्टी याच्यातून कव्हर अप होत आहेत. पण याच्यामध्ये बोलताना तू आता एजन्सी बद्दल बोललीस, तर एजन्सीचा अप्रोच इन्फ्लुएन्सरचा कसा असावा? एजन्सी इन्फ्लुएन्सरला अप्रोच करते का इन्फ्लुएन्सर्सना एजन्सीला अप्रोच करावं लागतं? आता जेव्हा मी मॉन्कला जॉईन झालेले ना तेव्हा ती खूपच स्टार्टिंग होती. म्हणजे मी मेल टाकलेला, मी 3-4 एजन्सीजला मेल टाकलेला, काहीतरी पॉकेट एसएस असे, म्हणजे मी एजन्सीला मेल टाकलेला, त्याच्यातच एक मॉन्क होती आणि तेव्हा त्यांचं स्टार्ट होतं. मी मॉन्क सोबत 4 वर्ष झाले आहे. ओके, 4th इयर चालू आहे आता आमचं. राईट. तेव्हा मी जॉईन झालेले आणि तेव्हापासून आहे त्यांच्या. सो बेसिकली इन्फ्लुएन्सर्सना अप्रोच करावं लागतं एजन्सीज नाही, तेव्हा मी तेच म्हणते ना, तेव्हा स्टार्ट होती, त्यामुळे गोष्टी अशा चालू होत्या. बिकॉज एजन्सीज पण डिस्कवर करत होत्या, कारण की त्याच्या आधी फक्त युट्यूब होतं. हो, करेक्ट. सो एजन्सीज साठी पण तो विषय नवीनच होता. म्हणजे ह्याच्या आधी पण क्रिएटर्स होते, नाही असं नाही, बट ते सगळे युट्यूबर्स होते प्रॉपर. करेक्ट. आणि आता हे रील्स वाले वगैरे, सो इट वॉज लाईक की न्यू थिंग फॉर एव्हरीवन. तर तेव्हा मी अप्रोच केलेला. बट आता असं आहे की खूप सारे चांगल्या एजन्सीज त्याच इन्फ्लुएन्सर्सना अप्रोच करतात ज्यांना त्यांना हवेत. बरोबर. म्हणजे आता तेवढी ऍक्सेसिबिलिटी नाही राहिली. लाईक जर तुम्हाला खूप चांगल्या एजन्सीमध्ये जायचंय तर त्यांनी विचारलं तरच तुम्ही तिथं जाऊ शकता. किंवा जरी तुम्ही अप्रोच केलं and if they you like don't have the easy access. now you don't have that kind of access. Correct. म्हणजे ब्रँड्स कुठले तुमच्याकडे येत आहेत हे एजन्सीवरती फार डिपेंडेंट आहे. फार डिपेंडेंट. सो व्हॉट एजन्सी आर यू वर्किंग विथ इज गोइंग टू हायलाइट यू इन अ वे, आणि तुमचं अर्निंग पण त्या गोष्टींवरती डिपेंडेंट राहणार आहे. बिकॉज इंस्टाग्राम वरती आय गेस ब्रँडिंग इज द ओनली थिंग वेर यू अर्न, राईट? करेक्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अजून एक गोष्ट मला तुला विचारायची वाटते की ह्या फील्डमध्ये काम करत असताना बॉलिवूडमध्ये जसं आपण नेपोटिझम बघत असतो किंवा फेवरेटिझम आपण म्हणूयात, लेट्स नॉट कॉल इट नेपोटिझम, लेट्स से फेवरेटिझम, तर ह्या इंडस्ट्रीमध्ये तसा अनुभव आहे का तुला फार? तर ह्या गोष्टी इथं पण चालतात का? फेवरेटिझम ऍज सच नाही चालत इथे. बिकॉज आता सपोज तू एक ब्रँड आहेस आणि तुझी रिक्वायरमेंट आहे की मला 50 इन्फ्लुएन्सर पाहिजेत आणि या कॅटेगरीचे पाहिजेत. ब्युटी मध्ये असेल, फनी मध्ये असेल किंवा डान्सिंग वाले असतील, व्हॉटएव्हर. तर तुझी रिक्वायरमेंट आहे, तुला 50 इन्फ्लुएन्सर्स पाहिजेत. तर प्रत्येक एजन्सी कडून त्यांचे डाटा जातात अँड देन ऍट द एंड यू आर द वन हू चूज की कुणासोबत काम करायचं. जरी सपोज माझी एजन्सी आहे आणि माझे फेवरेट असतील 2-3, बट ऍट द एंड तो ब्रँडचा कॉल आहे की कुणाला सिलेक्ट करायचं आणि त्यांना कुठल्या टाईपची प्रोफाईल पाहिजे. सो फेवरेटिझम नाही चालत तिथे. बट ऍज अ म्हणजे मी मुंबई इंडियन्स सोबत एक कोलॅब केलेला खूप चांगला. त्यांची जेव्हा फर्स्ट वुमेन टीम्स लॉन्च झालेल्या IPL तेव्हा, तर मला लोकांचं जास्त आश्चर्य वाटतंय की इंटरनल या गोष्टीमध्ये फेवरेटिझम नाहीये किंवा यू कॅन्ट से की असं हे आहे. बट मी जेव्हा त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवलेला, मी एकदम नॉर्मल गावाकडची बाई बनून गेलेले. वाय? बिकॉज माझं असं होतं प्रत्येक वेळेस यू डोंट हॅव टू स्पीक इन असं इंग्लिश, आणि तुम्हाला तसाच नाही, गावाकडचे पण लोक तर क्रिकेट बघत असतात. ऑब्व्हियसली तुमच्याकडे तो ऑडियन्स पण आहे. बरोबर आहे. जर एखादी काय म्हणतात ते जीन्स टॉप घालून जर एखादी बाई जाऊ शकते क्रिकेट प्रमोट करायला, तर मग गावाकडची बाई का नाही करू शकत? बिकॉज विवर तुम्हाला दोन्ही ठिकाणी आहे, ग्रामीणचा पण विवर आहे तुम्हाला. मग तुम्ही जर जीन्स वाल्या मुली एक्सेप्ट करू शकता, तर मग ती ग्रामीण भागातली बाई का नाही एक्सेप्ट करू शकत? करेक्ट. आमच्या इकडे नाही बघत क्रिकेट. मग मी तसाच लुक करून गेलेले आणि व्हिडिओ आमचा 5 मिलियन गेला आणि तो फार छान व्हिडिओ होता. बट लोक एवढी हरामखोर आहेत ना, आय एम रिअली सॉरी, बट खरंच एवढी हरामखोर आहेत ना. त्यांनी खाली लिहिलेलं मुंबई इंडियन्स तुमचं डोकं फिरलंय का, हे काय घाटी लोकांसोबत तुम्ही हे करताय का? म्हणजे मुंबई, पुणे, दिल्ली लोक बघतात क्रिकेट, सगळीकडे बघतात. पॅन इंडिया आणि वर्ल्ड वाईड जो स्पोर्ट्स बघितला जातो तिथे
गावातल्या पण मुली तेवढ्याच इंटरेस्टने त्या गोष्टी बघत अरे असतात. सगळे बघणं एक Obviously. एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आहे, स्पोर्ट्स Correct. सगळं. मग जर तुम्ही त्या मुली मस्त ब्लो ड्राय करून आल्यात, मस्त मिनी स्कर्ट, म्हणजे मिनी स्कर्ट्स वरती माझा आक्षेप नाहीये, मी हे ऑडियन्सच्या ह्यानी बोलतेय बरोबर. की तुम्ही मिनी स्कर्ट घातलेल्या मस्त हे केलेल्या मुली ब्लो ड्राय करून आल्यात, छान छान अशा क्यूटसी वागणाऱ्या, त्यांना you can एक्सेप्ट करता accept. तुम्ही. करेक्ट. बट यू कॅन नॉट एक्सेप्ट अ लेडी जी साडीमध्ये आली आहे, तिने गजरा घातलाय आणि ती त्याच इनोसन्सनी त्या क्रिकेटर्स सोबत भेटतीये आणि त्यांना शाल वगैरे देतीये. नाही होऊ शकत का हे? when आणि आयरनी इज when 50% ऑफ इंडिया कम्स फ्रॉम विलेज. 50% नाही, मी तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणेन. जास्त 70% ऑफ इंडिया कम्स फ्रॉम अ विलेज. जिथे ग्रामीण भाग, शेती असेल, तिथलं जो काम करणारा जो वर्ग आहे, तेच लोक भारत बनवतात. तो बेस आहे भारताचा. आणि त्यांनाच एक्सेप्ट न करणं म्हणजे दिस इज ऑल्सो काइंड ऑफ फेवरेटिझम, बट इन अ व्ह्युअर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. व्ह्युअर्स पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणायचं तुला, तो पॉइंट आहे तुझा. बरोबर आहे. मला एवढा राग आलेला ना, घाटी घाटी काय आहे आणि म्हणे कसली भाषा आहे. म्हणलं एक्सक्यूज मी, तुमचे आई बाप पण ना पहिला इथेच राहायचे, इथून ते मुंबई पुण्याला शिफ्ट झाले. सदन भाग कुठे आहे बघा मला जरा. तुमचा तुम्ही समुद्र काय जोडला पैदाइशी तिकडून नाही, तुमच्या आजा खापर पंजा पण इकडूनच आले, ऑब्वियस आहे, ते ऑब्विस पण हीच भाषा बोलायची. करेक्ट. तर तुमचे 1-2 जनरेशन तिथं जाऊन अरे मृणाल कशी आहेस म्हणून काय लगेच क्या चल भाई हे करते. अरे पण तुमचा बेस तर तोच आहे ना. आहे. तुम्ही ग्रामीण मधूनच काय एक्सेप्ट करू पीपल शकत फॉरगेट नाही देअर तुम्ही. रूट्स. असं आहे ते. तुम्ही हा, तुमचे रूट्स exactly. फॉरगेट करतात त्यांनी लोकं. एवढा तुम्ही ते कमेंट सेक्शन बघ, मला असं खूप वाईट वाटलं की का म्हणजे हे का नाही एक्सेप्ट करू शकत आहे तुम्ही. करेक्ट. म्हणजे एखादी ग्रामीण भागातली बाई गेली तर तिला क्रिकेटचं नॉलेज नाही आहे, पण आता इंडिया पाकिस्तान असतं तेव्हा ज्या बायकांना क्रिकेट पण माहित नाही, माझी आजी स्वतः, तिला काही कळत नाही क्रिकेटचं, बट ती एवढ्या इंटरेस्टनी बघत असते ती मॅच, एक्साइटमेंटनी बघणार ना मॅच की कोण जिंकतंय. करेक्ट. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे की हा जो तू विषय बोललीस ना, फेवरेटिझमचा, जो ज्याच्यावरती आपण बोललो, ही जी गोष्ट होते की जिथे व्ह्यूअर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमच्याकडे बघत असतात, तसं इंडस्ट्रीमध्ये मृणाल दिवेकर म्हणून तुझा वावर ज्यावेळी लोकांमध्ये असतो, पुण्या मुंबईच्या क्रिएटर्सच्या समोर, त्यावेळी तुला ही गोष्ट जाणवते का कधी, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, किंवा ते तुम्हाला कशी वागणूक देतात, असं कधी तुझ्याबरोबर एखादा इन्सिडेंट झालाय का? हो, मला असं खूप इन्सिडेंट झालाय. पहिला मला खूप आधी असं वाटायचं की आता आपण ज्या सर्कलनी येतो, म्हणजे यू आर माय फ्रेंड, आपण जेवढे पण लोक आहोत, मी कुणालाच असं कपड्यावरून जज केलंय बाबा कोणी, किंवा असं मी कधीच बघितलेलं नाहीये. म्हणजे माझे असे फ्रेंड्स आहेत, किंवा तू पण म्हण, राहताना एकदम साधे राहणार, पण सगळ्यांची एवढी प्रॉपर्टी आहे किंवा आहे त्यांच्याकडे, आपले माइंड्स ब्रॉड आहेत, आपला ब्रॉड माइंडेड आहे. आपण कधी विचार करत नाही की ह्याची प्रॉपर्टी किती आहे, ह्याच्याकडे घर, म्हणजे विषय कॉम्पिटिशनच नाही, सन देयर इज नो कॉम्पिटिशन. इट इज लाईक दॅट. या वातावरणातून जेव्हा मी मुंबईला गेले, तेव्हा आय अंडरस्टूड की इट्स ऑल अबाउट हाऊ यू ड्रेस, हाऊ यू टॉक. म्हणजे जे चांगले पण नाही म्हणू शकत, म्हणजे जे एका पोस्टवर लेवलवर लोक असतात, त्यांना भेटायला जायचं असतं, मी भेटायचे, तर ते मला जास्त एंटरटेन करायचे नाही, बिकॉज मी एकदम साध्या कपड्यांमध्ये जायचे. बिकॉज आपल्याला काय शिकवलं की माणसाचं कर्तृत्व त्याला बनवतं, कपडे नाही. राईट. म्हणजे माझं असं मत आहे की जरी मी सपोज आता तू मला ओळखतोस, तुला मी नाही आवडत, तर मी उद्या 1 लाखचे कपडे घातले तरी तू मला मूर्खच समजणार आहेस. ऑब्व्हियसली. ज्याला जो नाही आवडत तो नाहीच आवडत. तर त्या माइंडसेटने मी गेले, त्यांनी मला नाही व्यवस्थित वागवलं, आणि असं मला 3-4दा एक्सपिरियन्स आला. देन आय वॉज लाईक की नो, मे बी आय हॅव टू लेवल अप. त्याच्यानंतर आय विल टेल यू, फक्त इंडस्ट्रीमध्येच नाही, मी मुंबईला गेले ओनित्सुका टायगरच्या शोरूम मध्ये. मला माहितीये तो किस्सा, पण व्ह्यूअर्सने ऐकला पाहिजे. ओनित्सुका टायगरच्या, माझ्याकडे आहे भाई पैसा, मी गेले ओनित्सुका टायगर मध्ये, मी म्हणलं मला शूज दाखव, तो म्हणला नाहीये, तुमची साईज नाहीये. आणि तेव्हा मी पार्टीला जात होते तिथेच जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मध्ये. सो आय वॉज लाईक की 10-15 मिनिटात आपण शूज घेऊया पटकन आणि पार्टीला जाऊया. तर ते म्हणले नाहीये, तुमची साईज नाहीये, जावा. आय वॉज लाईक ओके. तेव्हा मला पण गडबड होती. त्याच्यानंतर मला माझ्या एका फेवरेट व्यक्तीला लिपस्टिक गिफ्ट करायची होती. मग मी पहिला डिओरला गेले, डिओर मध्ये लिपस्टिक पिक केली तिच्यासाठी,
आणि त्याच्यानंतर ती डिओरची बॅग घेऊन मी ओनित्सुकामध्ये गेले. हम्म. म्हणलं आपल्याला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे का आहे नाही, का नाही? ऑप्शन नाही आहे ना आपल्याकडे. मला पाहिजे म्हटल्यावर ती मला पाहिजे. हा, That मला is the thing. पाहिजे. त्याच्यानंतर मी गेले. तर त्यांनी पहिला माझी डिओरची बॅग बघितली आणि मग तो असा येडाच झाला की पाय चाटू का काय बाई तुझे मी? इथं दे तुझे. तर त्याच्यानंतर तो मला बेसिक पीसेस दाखवत होता. मी म्हणलं मला बेसिक पीस नकोत, मला अँकल वाले शूज पाहिजेत. म्हणला नाही तुमच्या साईज मध्ये. तर मी म्हणलं मला तो लिमिटेड, मला माहित नव्हतं ते लिमिटेड एडिशन वाला आहे. म्हणलं मला तो शूज पाहिजे, तो अँकल मध्ये आहे, माझा साईज असेल तर दे. तर त्यांनी मला दिला. त्याच्यानंतर मी त्याच्याकडून 2 शूज उचलून घेतले. आणि तिथे एक बाई होती तिच्या मुलासोबत, अशीच फुल फॅन्सी लुई विटॉनची बॅग होती तिच्याकडं. आणि ते अँड आय वॉज विथ माय हे, तर खूपच त्यांनी तर फारच बेसिक कपडे घातलेले, बिकॉज तो कराडचा आहे आणि त्याचा पण असं एवढं हे नाहीये, तो कामावरून डिरेक्टली माझ्यासोबत आलेला. तर आम्ही दोघांनी, तर ती बाई अशी बघत होती जसं की हे कोण आहेत, हे काय घेतलंय तुम्ही, परग्रहावरून येऊन तुम्ही घेतले, तुम्हाला कसं काय दिलंय ते गोष्टी. आणि मला चप्पल आहे ती काय रे, तुमच्यापेक्षा महाग आमच्याकडे कोल्हापुरी असतात. टायगर बिगर नंतर प्राडानी घेतली होती कोल्हापुरी, तिकडे घेऊन नेली ती नेली आणि परत क्रेडिट पण दिलेलं नाही. काय तुम्ही घेऊन बसलाय. आणि त्याच्यानंतर एक ना त्या डिओरच्या बॅगवर एक स्टार होता, ते देतात, मेटलचा स्टार होता, काहीतरी स्टार दिलेला त्यांनी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो मॅनेजर ज्यांनी मला पहिल्यांदा रिजेक्ट करून हाकललेलं अक्षरशः तिथून, तो म्हणला की मला हे स्टार द्याल का. तर पहिला मी विचार केला की ह्यांनी माझ्यासोबत रेसिझम नाही मनिझम केलाय. तर मी नाही देणार. बट देन आय वॉज लाईक नाही घे. देन जो माझ्यासोबत होता तो विचारतो की मृणाल वाय डिड यू डू दॅट. मी म्हणला ही रिजेक्टेड मी मनिझम करून. आता जेव्हा जेव्हा हा स्टार बघेल ना त्याला मी लक्षात येणार आणि परत तो करणार की हा मी दिलेला स्टार असं दान चल घे, चल घेऊन जा. पण मग हे ऍक्च्युली हे सगळीकडे फेस करायला लागतं. जेव्हा तुम्ही काय होतं, आपण कधी कधी चांगले कपडे घालून पण जातो, बट आपल्या भाषेवरून कळतं एक्झॅक्टली, बिकॉज आपल्यामध्ये एक स्लँग आहे आणि तो स्लँग ऐकला की लोक म्हणतात की कुठला आहेस का तू, तिथला म्हणजे कुठला भाई, मी पण जगात इथंच राहतो, धर्तीवरच राहतो, आणि तुम्हाला एवढं का वेगळं आणि अप्रूप वाटतं की नाही का आम्ही कुठून तरी भारताच्या बाहेरून आलोय आणि आम्ही हे बघितलेलंच नाहीये. तुम्ही 10% जगच बघितले, तिकडच तुम्ही वावरताय, तिकडं वावरात या कधीतरी म्हणायचं त्यांना, आणि ह्या वावरात येऊन बघा की ऍक्च्युअल मध्ये आम्ही कुठून येतो आणि काय करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की 50% जास्त टॅलेंटेड मंडळी सगळे आपल्या भागातूनच जाते. मग ते पॉलिटिक्स असो, राजकारण असो, एंटरटेनमेंटचं फील्ड असो किंवा इंडस्ट्रीचं फील्ड असो, काहीही असो, आपल्या भागातली लोक हे कुठल्याही गोष्टीला ऐकत नाहीत. पण फक्त ह्या लोकांना माहिती नसतं की हे लोक कुठून आले. मी अजून एक त्या भाषेवरून सांगते. आता या टाइमला माझ्याकडे सगळ्या श्रीमंत गोष्टी आहेत. ठीक आहे. तरी मी एका XYZ हॉटेलमध्ये गेले बुकिंग करून. तर ते म्हणले, मी म्हणलं मला उद्या पण एक्सटेंड करायचंय, होईल का. माझा प्रश्न काय होता, उद्या एक्सटेंड करायचंय होईल का. कल तो एक्सपेन्सिव्ह पडेगा आपको, तुला काय करायचंय पण तू एक्सपेन्सिव्ह पडेगा आणि हे करायचं 10,000 तक जाएगा. म्हणलं मैंने सवाल क्या पूछा, कल एक्सटेंड होगा क्या. बरोबर आहे. हाँ, मुझे क्या पता नहीं है मैं कहाँ आई हूँ, मी विचार करून झाले. हो बरोबर आहे. जो पूछा है उसका जवाब दो ना. आप एक्स्ट्रा की चीजें नहीं पूछी आपको. बरोबर. मला तर फार मनिझम फेस करायला लागतो यार. मी ते काय गरीब म्हणून घेऊन चालली आहे का डोक्यावरती माझ्या, मला कळत नाही. काय नाही, तो आपण बोलत असतो त्या भाषेवरून, त्यांना कळत असतं, बट त्यांना हे कळत नाही की त्यांना तो आता असं मला वाटतं की तिकडे जाऊन तू मला विचारलं की बाबा ते एक्सपेन्सिव्ह, तू काय औकात देखेगी. तो डायलॉग मारा असं वाटतं, औकात देखेगी, दिखाव क्या औकात तेरे को. इथं एक बेकरीचा सेल काढला की असल्या हॉटेल 10 दिवस राहून येईल मी, आणि तुम्ही काय सांगून बसल्या मला. बट ठीक आहे, आपण डाऊन टू अर्थ असतो, आपण ग्राउंडेड असतो. वी आर टॉट टू बी हंबल. आपल्या घरातून आपल्याला शिकवण असते की भाई किती पैसा असला जमिनीवर राहा, पाय जमिनीत ठेव, बरं डोकं तुझं आकाशात राहू दे, पण जमीन सोडू नको. म्हणून आपण त्या पद्धतीनं चांगलं वागत असतो, लोकांना चांगलं वागवत असतो. तर ह्याच चांगुलपणाचा फायदा लोक घेत असतात असं मला वाटतं. आणि तुझ्या बाबतीत पण हेच झालं. म्हणजे आपल्या भागातून जेवढी लोक जातात
त्या सगळ्या लोकांना याच सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत असतील. बट ठीक आहे, ह्या सगळ्यांना तोंड देऊन तू एका लेवलला पोहोचलीस आणि मला असं वाटतं की त्यांना आता उत्तर द्यायची गरज पण पडत नाही. नसेल, बिकॉज युअर वर्क स्पीक्स लॉट मोर लाउडर देन एनिथिंग एल्स दॅट यू आर डुईंग इन लाईफ. बट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळी तू कॉन्टेंट क्रिएट करतेस, जसं तू म्हणलेस की सोशली खूप अवेअर राहायला लागतं आणि मग कॉन्टेंट त्याच्यातून काढायला लागतो. यू हॅव टू बी व्हेरी अवेअर अबाउट युअर सराउंडिंग्स, की इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, काय मुद्दे चालू आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना कधी तुला क्रिएटिव्ह ब्लॉक येतो का, की आता इथून पुढे काय करायचं, हे व्हिडिओ झाले, आता माझ्याकडे एवढे सगळ्या गोष्टी आहेत, मग तो क्रिएटिव्ह ब्लॉक येतो का, आणि आलाच तो तर तू काय करतेस त्या गोष्टीसाठी? क्रिएटिव्ह ब्लॉक तर खूपदा पडलाय. म्हणजे स्टार्टिंगला आय गेस 35K ला तूच मला सांगितलेलंस की मला जेव्हा खूप मोठा क्रिएटिव्ह ब्लॉक पडलेला तेव्हा मी अजीमला म्हणलेलं मेरे को कुछ नहीं सोच रहा, मैं क्या करूं, ब्ला ब्ला ब्ला, मेरे फॉलोअर्स कम हो रहे. तो अजीम वॉज लाईक की म्हणजे तू मला बोललास की तू हे फॉलोअर्स साठी चालू केलेलंस का? करेक्ट. आय वॉज लाईक नाही, तुला माहित पण नव्हतं तुला फॉलोअर्स येतील, तर वाय नाव यू आर वरिंग अबाउट द अबाउट फॉलोअर्स. तर करेक्ट. तेव्हापासून ती गोष्ट माझ्या डोक्यात एवढी स्टक झाली आहे ना, मी नाही लक्ष देत. नाही येत आहेत विचार तर नाही येते, मी खाते पिते झोपते, हायर ग्राउंडला येते. बसले तर ब्रँडिंग केलं पाहिजे. हायर ग्राउंडला येते, मग मस्तपैकी इथे टाइम स्पेंड करते, परत घरी जाते. बरोबर आहे. सो तो एक म्हणजे तुझा झोन तू एन्जॉय करतेस, तुझा स्पेस एन्जॉय करते, आणि दॅट टाइम मध्ये तो क्रिएटिव्ह ब्लॉक निघून जातो. एका point याच्या नंतर. व्यतिरिक्त मला एकदा दोनदा तू बोलली होतीस की यू हॅव बीन टू योगा कॅम्प्स, यू हॅव बीन टू अ लॉट ऑफ ट्रेक्स ऑल्सो. तर याच्यातून तुला काय मिळतं? मला खूप आवडतं आश्रमला जायला. आता खूप लोकांना वाटेल की आय फॉलो स्पेसिफिक बाबा. तसं काही नाहीये, तसं काहीही नाहीये. मी कुठल्याही बाबा बिबाला फॉलो करत नाही. मला तिथलं वातावरण आवडतं. आता काय म्हणजे तिथं जाऊन मस्तपैकी एक स्पिरिच्युअल वातावरण असतं. इट इज लाईक स्पिरिच्युअल वातावरण, लाईक त्यांनी दिलेल्या टीचिंग्स मला आवडतात. आय फॉलो देअर टीचिंग, आय डोंट फॉलो एनीवन ब्लाइंडली. म्हणजे उद्या ते जर कुणी मला म्हणलं जाऊन विहिरीत उडी मार, मी नाही मारणार. पण ते म्हणतात अनुलोम विलोम करा, ते बेनिफिशियल आहे ना. तर आय लुक एट द पॉझिटिव्ह साइड. त्यामुळे मला स्पिरिच्युअली हे करायला खूप आवडतं. तर दॅट्स वाय यू डू ऑल दोज थिंग्स. आणि मुळात हे केलं पण पाहिजे ऍक्च्युअली, बिकॉज त्याच्याने तुम्ही स्वतःला जेवढे कनेक्टेड असाल तर तुम्हाला जगाचं भान राहणार आहे. तुम्ही तुमच्याशीच कनेक्टेड नसाल तर मग हाऊ आर यू गोइंग टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट यू आर ऑब्झर्विंग ऑर एनिथिंग लाईक दॅट. असं त्या गोष्टीचा हे आहे, पण केलं पाहिजे. नाही, आश्रम तो मला खूप जास्त मदत केली आहे. कुठल्या आश्रम बद्दल? आर्ट ऑफ लिव्हिंग. आर्ट ऑफ लिव्हिंग. ओके. मला वाटतं बरेच लोक फॉलो करतात आर्ट ऑफ लिव्हिंगला. अलीकडे लोक लक्ष देत नाहीयेत असं मला वाटते, बट पीपल शुड स्टे कनेक्टेड टू दोज काइंड ऑफ थिंग्स. कारण की 1 वर्ष आधी आय वॉज गोइंग थ्रू अ लॉट ऑफ थिंग्स, आणि त्यातून बाहेर निघायला आय गेस मला आर्ट ऑफ लिव्हिंग खूप मदत केली आहे. करेक्ट. सो अपार्ट फ्रॉम इन्फ्लुएन्सिंग, मला तर माहिती आहे की तुला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. ट्रॅव्हल ब्लॉगिंगचा काय विचार आहे का? बघूया. मला असं होतं ही गोष्ट मी एन्जॉय करू का तो कॅमेरा घेऊन फिरून जाऊ तिकडे. राईट. मी आळशी खूप आहे. आळशी नाही, बट त्या टाइमला ते एन्जॉय मजा येईल माहितीये का. सी, पीपल आर एन्जॉयिंग मृणाल दिवेकर बिकॉज ऑफ हर स्टाईल, not because of her presence but because of her style, because of the way she talks, because of the काय म्हणतात त्यांना, ज्या मुद्द्यांवरती तू बोलतेस त्याच्यासाठी लोकांना तुला ऐकायला खूप आवडतं. आणि ह्याच टोनमध्ये, ह्याच भाषेत जर तू ट्रॅव्हल ब्लॉगिंग चालू केलंस तर मला वाटतं व्ह्यूअर पागल होऊन जातील, खास करून आपल्या महाराष्ट्रातले, बिकॉज मराठी ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत, खूप चांगले आहेत इनफॅक्ट. आणि त्याच्यामध्ये आपल्या रांगड्या भाषेमध्ये जर तो ब्लॉगिंग चालू केला तर खूप चांगलं वाटेल. कारण एक कॅरेक्टर मला आठवतो, फॅशन इन्फ्लुएन्सर स्वीटी. सगळ्यात जास्त प्रेम मला वाटतं त्या कॅरेक्टरला भेटलेलं. मला खूप लोक स्वीटी म्हणून बोलवतात. एक्झॅक्टली. त्यांना माहित नाही मृणाल ते स्वीटी म्हणून बोलवतात. आता मगाशी आपण त्या भाषेच्या गोष्टीवरती बोललो, आणि स्वीटी इज द परफेक्ट स्लॅप ऑन एव्हरीवन्स फेस, की स्वीटीचं कॅरेक्टर एवढं फेमस झालंय तर तुम्ही भाषेवरून मला बोलूच शकत नाही.
स्वीटीच्या कॅरेक्टरला लोकांनी एम्ब्रेस केले. माझी आयडेंटिटी मृणाल राहिलेली नाही तर नाही. स्वीटी म्हणून झाली. तर स्वीटी ते चालू त्याच्यासाठीच केलेलं. मला मला 1-2 क्रिएटर्स बोललेले की हिची म्हणजे एका ग्रुपमध्ये होते ते लोक, आणि त्या ग्रुपमध्ये कोणीतरी काहीतरी बोललं आणि त्याच्यानंतर मला एका थर्ड पर्सन येऊन सांगितलं की ही ओरडून ओरडून वगैरे फेमस झाली, वॉट एव्हर, हे ते, तिची भाषा कसली आहे, काय आहे. आणि ते एक म्हणजे मी खूप साऱ्या मुली इव्हन मुलांना बघितलंय की त्यांना एवढा म्हणजे त्यांच्या भाषेमुळे त्यांना एवढा प्रॉब्लेम होतो येत ना, असतो. करेक्ट. की त्यांच्या आयडियाज खूप आहेत, त्यांच्याकडे टॅलेंट खूप आहे, स्किल खूप आहे, हम्म. पण त्यांना असं होतं मला इंग्लिश नाही येत, मग मी कसं फेस करू. आता आपण एका प्रश्नाकडे येऊयात की आता जी येणारी जनरेशन आहे, इन्फ्लुएन्सर्सना जे म्हणजे इन्फ्लुएन्सिंग ॲज अ करिअर जे बघते, येणाऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सना तू काय सांगशील? येणाऱ्या मतलब बडिंग कंटेंट क्रिएटर्स जो है जो ये फील्ड में आने की सोच रहे त्यांना बडिंग इन्फ्लुएन्सर्सना मी तेच म्हणजे आता तरी खूप गोष्टी मी स्वतः फिगर आउट करतेय. मी अजून मला नाही वाटत की आय हॅव रीच्ड दॅट लेवल की आय कॅन व्हॉट इज दॅट लेवल अकॉर्डिंग टू यू? जे ती लेवल काय आहे तू मला सांग आज पर्सनली. खूप कुठे काहीतरी केलंय बाबा. खूप तुझे फॉलोअर्स किती आहेत? 500K. तू ऑलरेडी 500,000 ला रीच झाली आहेस भाई. युअर ऑलरेडी हाफ वे देअर. इट्स लाईक असं नाहीये. सी तुझ्या फॉर्टेमध्ये तुझ्या याच्यामध्ये तू चांगलंच काम करतेस. मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सना आपण जेव्हा बघतो इन्फ्लुएन्झिंग मध्ये बघतो, इन्फ्लुएन्स करताना लोकांना, त्यावेळी ते कन्सिडर केल्यावरती तू एक बेंचमार्क अचीव्ह केलायस. असं नको समजूस की तुझा तो बेंचमार्क नाहीये, तू बेंचमार्क अचीव्ह केलायस. तर मग तू स्वतःला कन्सिडर कर तू बेंचमार्क अचीव्ह केलायस. मग कॉन्टेंट क्रिएटर्सना किंवा येणाऱ्या बडिंग कॉन्टेंट क्रिएटर्सना तू काय बोलशील? बडिंग कॉन्टेंट क्रिएटर्सना मला एवढंच बोलायचं आहे की इफ तुम्ही क्रिएटिव्ह ह्याच्यात आहात, काय म्हणतात, क्रिएटिव्ह व्हिडिओ करताय, फॅशनचा झाला हे, तर मग पूर्ण क्रिएटिव्हिटी सोबत करा त्याला. म्हणजे काहीतरी दिसू दे. नॉर्मल गोष्टी झाल्यात आता ह्याच्या आधी. करेक्ट. इट्स ऑल डन. नाव यू हॅव टू थिंक की ह्याच्या पुढे आम्ही काय करू शकतो चांगल्या वेने. अवेअरनेस मध्ये जास्त लक्ष असू दे, कारण की खूप सारे आता मी इव्हन माझ्या इच्छे बघते की त्यांना पॉलिटिक्स म्हणा किंवा सोशल गोष्टी ज्या होत आहेत त्याच्यात घुसायचंच नाहीच करायचं. मग तुम्ही आहेत का इन्फ्लुएन्सर? म्हणजे ऑब्व्हियसली तो प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, प्रत्येकाची चॉईस आहे. बट मला असं वाटतं की जर मला कोणतरी इन्फ्लुएन्सर म्हणताय, जर मला कोणतरी म्हणताय की ताई तुम्ही आमच्या मनातली गोष्ट बोलताय, राईट, तर मला माझे जे मुद्दे आहेत ते ठामपणे ठेवायचे आहेत. भलेही मग आय एम रेडी फॉर द कॉन्सिक्वेन्सेस. दिस इज व्हॉट आय फील की आता समाजाला फॅशन आहे, डान्स आहे, सगळं आहे. अवेअरनेसची जास्त गरज आहे. खूप साऱ्या गोष्टी पोहोचत नाहीत लोकांपर्यंत, तर त्या पोहोचवा. राईट. मला वाटतं दॅट इज युअर मेसेज टू द इन्फ्लुएन्सर्स, अपकमिंग इन्फ्लुएन्सर. आणि त्यांची जर जनरेशन, ओ गॉड, ते इन्फ्लुएन्सर नाही, ते इन्फ्लुएन्झा आहेत. इन्फ्लुएन्झा व्हायरस, लागलेली व्हायरस आहे ते. इन्फ्लुएन्झा सारखं साऊंड करतो ते. माचा आणि असल्या गोष्टींच्या पुढे जाऊन बघितलं पाहिजे. बरं, एक हे तर झालं कॉन्टेंट क्रिएशनचं. अपार्ट फ्रॉम दॅट, इफ नॉट कॉन्टेंट क्रिएटर, देन व्हॉट वुड मृणाल दिवेकर बी? मला नाही माहिती मी काय केलं असतं. मी गल्ल्यावर बसले असते घरी बेकरीमध्ये जावा. दिवेकर बेकर सगळ्यांना माहिती आहे कराडमध्ये. कराडच्या बाहेरचे व्ह्यूअर्स असतील तर आमच्या कराडला एकदा आला ना तुम्ही, तर दिवेकर बेकरीला भेट द्या. तू बिझनेस, फॅमिली बिझनेस सांभाळला असतास तू. फॅमिली बिझनेस सांभाळला असता जर घरच्यांनी सांभाळू दिला असता तर. नाही तर आर्ट्स वगैरे काहीतरी केलं असतं. आय डोंट नो यार, आय कॅन नॉट इमॅजिन माय सेल्फ एनिवेअर अपार्ट फ्रॉम दिस इज पॅशन. पॅशन. मनापासून तुम्ही जी गोष्ट करताय आणि पूर्ण झोकून देताय त्या गोष्टीला, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसूच शकत नाही. म्हणजे रिअली आता मला खूप लोक म्हणतील की हा इंस्टाग्रामवर 40 सेकंदाची रील बनवायला तुम्ही हे, बट नाही मी इमॅजिन करू शकत. मी जॉब करून बघितला, नाही होत माझ्याकडून. सगळ्या गोष्टींसाठी नाही. म्हणजे पहिल्यापासून मी देवाला बोलायचे की मला बडबडायलाच येतं फक्त, आय शुड गेट पेड फॉर इट. म्हणजे मी माझे मुद्दे वगैरे
न बायस होता मांडते सगळ्या गोष्टी किंवा जे त्याच्या आधी पण मी MUNs वगैरे करायचे, डिबेट्स करायचे खूप सारे, सो थिएटर हा जो बेस येतोय गाईज, हा पब्लिक स्पीकिंग मधून येतोय. मृणाल इज अ व्हेरी गुड पब्लिक स्पीकर ऑल्सो. सो पब्लिक स्पीकिंग तिला आवडायचं म्हणून तो इन्फ्लुएन्सरचा एक बेस बिल्ड झाला असं पण म्हणायला हरकत नाहीये. सो मला 8-9 स्टँडर्डला, बिकॉज आय वॉज डुईंग MUNs वगैरे, आम्हाला माहित होतं की आता वर्ल्ड पॉलिटिक्स मध्ये म्हणजे ग्लोबल लेवलला काय चालू आहे, ग्लोबल लेवलला काय एक अवेअरनेस कशी पार्लमेंट चालते, हाऊ द पीपल पुट अप देअर पॉइंट्स आणि या सगळ्या गोष्टी, कुठली कंट्रीज फ्रेंड कंट्रीज आहेत किंवा ते जे असतं ना की नॅशनल रिलेशन्स, म्हणजे बेसिक गोष्ट की इंडियाचे फ्रेंड्स कोण आहेत, रशियाचे फ्रेंड्स कोण आहेत, मग हे फ्रेंड्स काय असतं, मग ट्रीटी काय असते, बेसिक गोष्टी आमच्या खूप आधी क्लिअर झालेल्या आणि त्यामुळे ती सवय लागलेली की स्कूल झाल्यानंतर सुद्धा वी यूज टू रिसर्च इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय. सो राईट, सो त्या एका बेस मधून सगळ्या गोष्टी बिल्ड होत गेल्या. बट हे केलं पाहिजे गाईज. मला असं वाटतंय आपण बऱ्याच मुद्द्यांवरती आतापर्यंत बोललोय आणि जे मुद्दे आजपर्यंत टच झाले नव्हते त्या मुद्द्यांवरती घ्यायचा हेतू होता आणि लोकांना याच्यातून एक दिशा मिळेल असा रोटरी क्लब ऑफ कराड सिटीचा कायम प्रयत्न असतो. बिकॉज वी आर ऑलवेज वेकिंग माइंड्स अँड रेझिंग व्हॉइसेस. तोच आमचा हेतू आहे हा पॉडकास्ट करण्याचा, विच इज वोक अँड वोकल. सो गाईज, बी वोकल. जरा बोलायला शिका. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही आहात तोपर्यंत कुठल्याच गोष्टी तुम्हाला कळणार नाहीयेत आणि त्या गोष्टी तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येणार नाही. यू हॅव टू बी व्हेरी वोकल अबाउट ऑल दोज थिंग्स. जब तक आवाज नहीं उठाओगे तब तक चेंज नहीं होगा. फियरलेसली वोकल. करेक्ट, फियरलेसली वोकल, जस्ट लाईक मृणाल इज ऑन द स्क्रीन. जेव्हा तुम्ही तिला बघत असता तर यू हॅव टू बी फियरलेसली वोकल. आणि या सगळ्या गोष्टींमुळे खरंच आयुष्यात चांगला फरक पडतो. सी, यू डोंट हॅव टू बी यु नो की तुम्हाला तुमचा हेतू माहीत पाहिजे लाईफमध्ये. तुम्ही जर एक्झिस्ट करताय तर तुम्ही नुसतं एक्झिस्ट करू नका. यू हॅव टू लिव्ह द लाईफ. यू आर हिअर टू ॲक्च्युअली ब्रिंग अ चेंज. तुम्ही समाजाला काहीतरी देणं लागत असता आणि म्हणूनच रोटरी क्लब ऑफ कराड सिटीमधून आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून असं काहीतरी गोष्टी घेऊन येत असतो. ह्या एपिसोडमध्ये मृणाल दिवेकर आपल्यासोबत आली आणि तिने आपल्यासोबत मनमुराद दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. खरं तर मृणाल, मला आणखीन बऱ्याच गोष्टी बोलता येऊ शकतात पण एका पॉडकास्टमध्ये ते कव्हर होऊ शकत नाहीत. बट ह्या पॉडकास्टमध्ये जे मुद्दे होते ते आपण कव्हर केलेले आहेत. मे बी मला असं वाटतं नेक्स्ट पॉडकास्ट आपण लवकरच प्लॅन केला पाहिजे, बिकॉज बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपण ते कव्हर करू शकतो. बट थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. वेळात वेळ काढून तू इकडे आलीस आणि या पॉडकास्टला वेळ दिलास, आम्हाला वेळ दिलास, त्यासाठी तुझे रोटरी क्लब ऑफ कराड सिटीकडून खूप खूप आभार. आणि परत एकदा भेटू आपण कधीतरी बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा करायला. सो गाईज, वी आर रोटरी क्लब ऑफ कराड सिटी अँड वी आर वेकिंग माइंड्स अँड रेझिंग व्हॉइसेस. तसं नाही आहे, बट हा म्हणजे 3-4 महिने आय कॅन पोलो एंड पर्यंत जर तुम्ही बघत असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, घंट्याचं बटन दाबा, काय काय विषय असतात ते. थँक्यू. चिल ब्रो.